2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. IPL सुरू होती. चेन्नई सुपर किंग्सच्या प्रत्येक मॅच आधी एक चर्चा व्हायची. धोनी खेळणार की नाही. धोनी खेळेल म्हणून तिकीट्स विकले जायचे. धोनी खेळेल म्हणून मॅचची चर्चा व्हायची. धोनीला हे सगळं जमायचं वयाच्या 44व्या वर्षी. IPL नंतर टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध T20 सिरीज खेळली. इंग्लंड विरुद्ध सिरीज सुरू आहे. तिकीटं विकली गेली, हाईप झाली 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीमुळे. IPL गाजवणारा वंडर बॉय टीम इंडियामध्ये सिलेक्ट झाला आणि तो भारताकडून कधी खेळणार याची चर्चा सुरू झाली. पण जसं धोनी IPL मध्ये खेळला नाही तसं वैभव अजून भारताकडून खेळलेला नाही. मोठ्या बॉलर्सला फोडून काढणं, टीमचा स्कोअर बघून आपली इनिंग शेप करणं या गोष्टींचा अनुभव वैभवकडे आहे. कुठली गोष्ट नसेल तर ती आहे भारताकडून खेळायची संधी, ज्यामुळे अर्थातच बोर्ड दाखवलं जातंय भारताचा हेड कोच गौतम गंभीरकडे. पण गंभीर वैभव सूर्यवंशीला का खेळवत नाही पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. मेन विषय असा आहे की टीम इंडिया सध्या सेट आहे. हा आता आयर्लंडकडून व्हाईट वॉश सहन करणारी, नुकताच नवा कॅप्टन मिळालेली, सध्या तरी बिग 3 पैकी एकही प्लेअर नसलेली टीम इंडिया सेट कशी काय असा प्रश्न पडू शकतो. पण जरा ओव्हरऑल गणित बघावं लागतंय. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला आणि क्लिनिकली जिंकला. फारशा मॅचेस घासून झाल्या नाहीत, त्यामुळे टीम इंडियाची कोर भक्कम आहे. आता बॉलिंग लाईनअप बदलली असली तरी बॅटिंग स्ट्रॉंग आहे आणि त्यातही संजू सॅमसन, अभिषेक शर्मा ही ओपनिंग पेअर तर सगळ्यात मोठी स्ट्रेंथ. वैभवला थांबावं लागतंय ते याच सेट असलेल्या टॉप ऑर्डरमुळे. अभिषेक शर्माचा नॅचरल गेम आहे अटॅक करून खेळणं. त्याच्या बॅटिंगमध्ये 2च स्कोर दिसतात, एकतर 50 नाहीतर मग 0 ते 9. इनिंग अँकर करायची, स्लो स्टार्ट नंतर स्कोर पळवायचा हा विषयच नाही. केला तर नाद, नाहीतर गडी बाद. हा अप्रोच काही प्रमाणात चुकीचा ठरतो का तर ठरतो, पण याचे रिझल्ट्स खतरनाक मिळतात. फक्त याच वर्षाचा विचार केला तर अभिषेक शर्माने 15 T20 इंटरनॅशनल्समध्ये 372 रन्स केलेत. स्ट्राईक रेट आहे 203चा. वर्ल्ड कपमध्ये सुद्धा सलग काही मॅचेसमध्ये अपयश आल्यानंतर अभिषेकने भारी कमबॅक केलं आणि त्याची हीच स्ट्रेंथ त्याचा ओपनिंग स्लॉट पक्का करते. लेफ्टी बॅटर जो अगदी बॉल 1 पासून मारून खेळतो आणि तेही सातत्यानं. आयर्लंड विरुद्ध अभिषेक शर्माने 19 बॉलमध्ये 50 केली होती. पुढे त्याचा 1 रन कट झाला. आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20ला तो गोल्डन डकवर गेला, पण इंग्लंड विरुद्ध त्याचा स्कोर 24 बॉल 59 आहे. 1-0 नंतर मोठा स्कोर लावण्यात अभिषेक कन्सिस्टंट आहे. आता बोलू त्याच्या पार्टनर बद्दल, संजू सॅमसन बद्दल. मागच्या 3 मॅचेस मधले स्कोर 5-0-1. टीम मधली जागा तरीही भक्कम. कारण 2 आहेत, ट्रॅक रेकॉर्ड आणि स्किल. वर्ल्ड कपच्या नॉकआउट मॅचेस, सगळ्यात जास्त प्रेशर असलेली सिच्युएशन, संजू सॅमसन भारी खेळला. प्रत्येक वेळी टीम इंडियाला रेस्क्यू केलं. चांगला स्कोर उभारला, चांगला स्कोर चेस सुद्धा केला. त्यामुळे त्याचं पोटेन्शियल त्याला टीम मध्ये ठेवतं. स्किल बद्दल बोलायचं झालं तर अभिषेक शर्मा बॉल 1 पासून अटॅक करून खेळत असल्यानं त्याला ट्रॅप करण्याचे प्रयत्न अनेकदा होतात. त्यातही त्याचा ऑफ स्पिनर हा विकनेस ओळखून डाव टाकला जातो. संजू क्रीजवर असला की ऑफ स्पिनर आणणं धोक्याचं होतं. स्कोर बोर्डवर रन्स लावायचं प्रेशर संजूकडे शिफ्ट झालं की अभिषेकला हात खोलता येतात. साहजिकच ही पेअर बदलली जात नाही. अभिषेक फेल जात नसला तरी संजू जातोय की मग त्याला रिप्लेस केलं जाऊ शकतं. इथं महत्वाची गोष्ट ठरते टीम इंडियाची सिस्टीम. मागच्या काही वर्षात टीम इंडियाने आक्रमक अप्रोचवर भर दिला. यात प्लेयर्स मोठे स्कोर करणार किंवा मग फेल जाणार हे गणित ठरलेलं. त्यामुळे 1-2 वेळा अपयश आलं म्हणून टीम बदलली जात नाही. सलग 3-0 स्कोर झाले तरी अभिषेक शर्मा वर्ल्ड कप मध्ये खेळतोच. साहजिकच संजू सलग 3 मॅचेस मध्ये फेल गेला म्हणून त्याची टीम मधली जागा जात नाहीये आणि वैभव सूर्यवंशी टीम मध्ये येत नाहीये. आता याचा अर्थ संजू किंवा अभिषेक किती वेळा फेल गेले तरी त्यांना चान्स मिळणार का तर नाही. प्लेअरला कुठपर्यंत बॅक करायचं हे गणित ठरलेलं असतं. यात तो आउट कशा प्रकारे होतोय, तो मोठा स्कोर लावताना आउट होतोय, इंटेंट चांगला ठेवून खेळतोय की त्याचा फॉर्मच नाहीये, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. मग फॉर्म मध्ये नसलेला प्लेअर बाहेर जाऊ शकतो. जो न्याय टेस्ट मध्ये कोहली आणि रोहितला आणि T20 मध्ये सूर्यकुमारला लावला गेला तो ओपनर्स पैकी एकाला लागू शकतो. पण अभिषेक आणि संजूचा फॉर्म आणि ट्रॅक रेकॉर्ड या 2 गोष्टी पाहिल्या तर हा न्याय लवकर लागणार नाही हे सुद्धा नक्की. या सिस्टीमच्या पलीकडे वैभव सूर्यवंशीसाठी आणखी एक महत्वाचा फॅक्टर आहे, नॅचरली जागा रिकामी होणं. सध्या वैभव बद्दल प्रचंड हाईप आहे, पण त्याच्याबद्दल हाईप आहे म्हणून त्याला टीम मध्ये संधी मिळणार नाही. संजू, अभिषेक आणि ईशान या तगड्या लाईनअप मधला एखादा प्लेअर इंजर्ड झाला, त्याची जागा बदलावीच लागेल अशी वेळ आली तरच वैभव इन होऊ शकतो. तोपर्यंत वाट पाहायला लागेल हे नक्की. मग याचा अर्थ असा होता का की संधी मिळणंच अवघड आहे तर असंही नाही.
वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत गंभीर आणि टीम मॅनेजमेंटने केलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेशर रिलीज होण्याची वाट पाहणं. वैभव सूर्यवंशी सध्या टॉक ऑफ द टाउन आहे. त्यामुळे त्याच्या परफॉर्मन्सवर, त्याच्या प्रत्येक मूव्हवर सोशल मीडियापासून क्रिकेट क्रिटिक्स पर्यंत सगळ्यांचं लक्ष आहे. अगदी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा कॅप्टन श्रेयस अय्यरला वैभव सूर्यवंशीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सोशल मीडियावर काय सुरू आहे याकडे लक्ष देत नाही असं उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराची, उत्तर देण्याच्या पद्धतीची बरीच चर्चा झाली, पण मेन विषय हा वैभव बद्दल हाईप किती आहे याचा होता. वैभव बद्दलची चर्चा फक्त मीडियामध्येच नाहीये. इंडिया ए टीम श्रीलंका आणि अफगाणिस्तान ए विरुद्ध ट्राय सिरीज खेळली. वैभवला आपला नेहमीचा टच सापडत नव्हता तेव्हा श्रीलंकन बॉलर्स त्याला दिस इज नॉट IPL किडो असं म्हणत डिवचर असल्याची चर्चा झाली. इंग्लिश प्लेयर्स काय, वैभव 15 वर्षांचा आहे, त्याला स्लेज कसं करायचं असं गोड गोंडस विचार करणार नाहीत. त्यांच्याकडेही प्लॅन्स आहेत आणि या प्लॅन्सची भीती जास्त असण्याचं कारण म्हणजे या प्लॅन्सला सध्याच्या इंग्लिश कंडिशन्स सूट करतायत. डरहॅममध्ये पहिली T20 झाली. ग्राउंड दिसायला बंडल असलं तरी पिच कडक होतं. इंग्लंडमध्ये सीझनच्या सुरुवातीला पिचेस बऱ्यापैकी हिरवे असतात. बॉल जोरात येतो, दोन्ही बाजूंना स्विंग होतो. बड्या बड्या ओपनिंग बॅटर्सचा हलता देखावा होतो. वैभव शॉर्ट बॉलचा कचरा करत असला, जोफ्रा सारख्या मोठ्या बॉलरलाही सोडत नसला तरी या कंडिशन्समध्ये त्याला अगदीच पहिल्या मॅचला उतरवणं म्हणजे तोफेच्या तोंडीत देणं होतं. ही वेळ कधी ना कधी येणारच आहे, पण ही वेळ रिस्क फॅक्टर कमी झाला की आणणं वैभव आणि टीम इंडिया या दोघांच्याही फायद्याचं आहे. कारण पहिल्या मॅच मधला त्याचा स्कोर, त्याची बॅटिंग, त्याच्यावरच्या मेंटल प्रेशरसाठी जास्त महत्वाचे आहेत. थोडक्यात सध्या गंभीर आणि कंपनी सबुरीने घेत आहेत. लोकप्रियता, हाईप यापेक्षा टीम बॅलन्स, टीमची सिस्टीम आणि प्रेशर हे फॅक्टर महत्वाचे आहेत. वैभव सूर्यवंशीने सातत्यानं परफॉर्मन्स देत एक गोष्ट दाखवली आहे की तो वन मॅच किंवा वन सीझन वंडर नाहीये. डाव मोठा आहे, त्यामुळे जपून खेळायचा आहे. वैभवसाठी, टीम इंडियासाठी आणि ज्याचं प्लेअर हँडलिंग कायम चर्चेचा विषय असतं त्या हेड कोच गौतम गंभीरसाठी सुद्धा. कारण आता विषय सुपरस्टारला ट्रीट करायचा नाहीये, आता विषय जनरेशनल टॅलेंटचा आहे. ग्लॅमरच्या पलीकडे एक प्लेअर उभा करण्याचा आहे. सूर्यवंशीला इंटरनॅशनल सेटअपमध्ये डेव्हलप होण्यासाठी वेळ दिला पाहिजे की खेळवण्याची रिस्क घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.